तर बिग बॉसने सगळ्या स्पर्धकांना नवीन टास्क दिलाय। घरात 2 नवीन बाळं आली आहेत आणि या बाळांना सांभाळण्याचा टास्क आता सगळ्या सदस्यांना मिळाला आहे। तर याच दरम्यान बघायला मिळतंय की सूरज आणि अभिजित यांचं गार्डन मध्ये कन्व्हर्सेशन सुरू आहे। सूरज म्हणतोय तर ट्रॉफी आता मीच उचलणार, शेवटी मी आलोय या घरात आणि शेवटी सुद्धा या घरातून मीच निघणार। तर यावरती अभिजित त्याला सांगतात की हो, हा तुझाच हक्क आहे, तूच उचलू शकतोस ट्रॉफी आणि तू उचललीस तर आम्हाला देखील आवडेल, असं अभिजित सूरजला सांगतायत। सूरज यावर असं सांगतोय की मी आता या सगळ्यांना नडतोच, बारीक आहे पण बेकार आहे हे आता सगळेच बोलतील, असं सूरज स्वतःहून म्हणालाय। सो लेट्स सी आता सूरजचा गेम आपल्याला बघायला मिळतोय का। तर एकीकडे बघायला मिळते की वर्षा जी बाळ घेऊन बसल्या आहेत, त्याच्या बाजूला अंकिता, दामले आणि योगिता आहे आणि निक्की त्यांच्या बाळाला त्यांचं काम करू देत नाहीये। तिथे ते निक्की त्यांना त्रास देते। तर यावरती दामले तिथे दमलाय आणि दामलेने अभिजितला हाक मारली की या म्हणून। त्यानंतर अभिजित आला, त्यानंतर दामले तिथून निघून गेला। सो दुसरीकडे बघायला मिळतंय की जान्हवीचं बाळ आहे बाहेर, तर जान्हवीचं बाळ सुद्धा बाहेर ओरडायला लागलं आणि नंतर घनश्याम गेले, घनश्यामने पाण्यात उडी मारली आणि त्यांच्या मागे इरिना गेली। दुसरीकडे बघायला मिळते की हे सगळं चालू आहे, पण सकाळच्या नॉर्मल ड्युटीज सगळ्यांच्या सुरू होत्या घरात। ते गाणं बोलणं वगैरे, बाथरूम सिंगर्स झालेले सगळेजण तिथे, धनंजय होते, अभिजित होते, निखिल होते, इरिना होते त्या आणि किचन मध्ये जान्हवी होती। बाथरूम मधून हे सगळेजण गात आहेत, तर किचन मध्ये जान्हवी डान्स करते। असा एक छानपैकी मोमेंट बघायला मिळाला आहे। सो असं काहीसं आज बिग बॉसच्या घरात आपल्याला बघायला मिळणार आहे। शिवाय हे बाळ आल्यामुळे घरातले सगळेच सदस्य भावना शून्य झालेले बघायला मिळाले या टास्क दरम्यान। त्यानंतर आता बिग बॉस या भावना शून्य झालेल्या स्पर्धकांना काय शिक्षा करतील हे बघणं रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? इवन सूरजने आज जे बोलून दाखवलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का।